आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं। थँक्यू व्हेरी मच, थँक्यू। चला तर मग सुरू करूया आपकी अदालत मध्ये आजचा खटला। आजचा खटला खास आहे, ही ट्रिब्यूट आहे, श्रद्धांजली आहे त्या लोकांना, त्या निर्दोष निरागस लोकांना ज्यांना पाकिस्तानातून आलेल्या भक्षकांनी गोळ्या मारल्या। आजचा हा शो ललकारत आहे आपल्या आर्म फोर्सेसना, ज्यांची जबाबदारी आहे की त्यांनी या भक्षकांना आणि त्यांच्या मालकांना मातीत मिसळून टाकावं। आजचा हा शो प्रयत्न आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जो पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर निर्माण झाले। आणि या स्पेशल शो साठी आपले गेस्ट सुद्धा खूप खास आहेत। इस्लामिक स्कॉलर आहेत, हिंदू धर्मग्रंथांचे जाणकार आहेत, राजकारणाचा यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे, लेखक आहेत, मोटिवेटर आहेत, सध्या त्यांच्याकडे बिहारच्या राज्यपालाची जबाबदारी आहे। प्लीज वेलकम आरिफ मोहम्मद खान। आणि आपकी अदालतच्या या स्पेशल शो मध्ये आपले जज सुद्धा खूप खास आहेत। ते देशाच्या वीरतेचे आणि धैर्याचे एक प्रतीक आहेत, राजकारणी आहेत, इंडियन एअरफोर्सचे चीफ देखील राहिले आहेत। प्लीज वेलकम रिटायर्ड एअर चीफ मार्शल RKS भदौरिया। आजची कारवाई सुरू करण्यात यावी। आणि जसं मी म्हणालो की आजचा हा खटला खास आहे, श्रद्धांजली आहे, तर आज जे आपले पाहुणे आहेत यांच्यावर कुठलेही आरोप नाही आहेत, परंतु हे ते आरोप आहेत ज्यांची उत्तरं संपूर्ण देशाला हवी आहेत। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप, पाकिस्तान म्हणत आहे की पहलगाम मध्ये हल्ला भारताची अंतर्गत समस्या आहे। आरिफ साहेब, त्या लेकीचं छायाचित्र डोळ्यासमोरून जात नाहीये। 6 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं, हातामध्ये चुडा होता, आणि आपल्या पतीच्या प्रेताजवळ बसू नये केवळ यामुळे की ती हिंदू होती। तिच्या पतीचा धर्म विचारला आणि डोक्यात पॉइंट ब्लँक रेंजवरून गोळी मारली। लोक विचारतायत की काय हाच इस्लाम आहे? पहलगाम मध्ये जे काही झालं आहे ते इतकं त्रासदायक, छायाचित्र तर आपण पाहिलीच असतील, ज्यात मी परवा कानपूरमध्ये होतो, शुभमच्या घरी गेलो होतो। त्याचं लग्न आता 1.5-2 महिन्यांपूर्वी झालं होतं। त्याची पत्नी, त्याची आई, त्याचे वडील, त्याचे कुटुंब, त्याच्या पत्नीच्या घरचे लोक सगळे होते। स्वतःवर देखील नियंत्रण ठेवणं अवघड होऊन जातं। कुठून तरी इंदोरच्या सुशीलचं नाव आलं, सगळ्यांना सांगितलं कलमा वाचा। जर कलमा नाही वाचू शकले तर डोक्यात पॉइंट ब्लँक रेंजने गोळी मारली। जर त्यांनी हे नसतं विचारलं की कलमा वाचू शकता का, तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम आहात, जर हे नसतं विचारलं तर मला खूप आश्चर्य वाटलं असतं। कारण त्यांच्या आता स्ट्रॅटर्जी आता ही नाहीये की त्यांना आता असं नाहीये की आता हा गैरसमज नाहीये की ते आता लढाईमध्ये भारतावर विजय मिळवू शकतात। त्यांच्या तर हा आतंकवाद त्यांच्या राज्यकारणाच्या नीतीचा भाग आहे आणि आतंकवादाच्या उद्दिष्टांमध्ये हजारो जखमा करणं आणि त्यामध्ये जखमा करण्याची एक खूप प्रभावी पद्धत आहे की भारतामध्ये कुठल्या तरी प्रकारे आंतरिक डिस्टर्बन्स, ज्यात आपण एकमेकांवर आरोप करायला लागू, ते निर्माण केलं जावं, ज्यामुळे भारत आतून कमकुवत होऊन जाईल। इस्लामच्या नावावर, धर्माच्या नावावर त्यांनी देश स्थिर केला आणि तो 25 देखील एकत्र नाही राहू शकला। तर हा पाकिस्तानचा जो दृष्टिकोन आहे
हे त्यांचं अपयश होतं की धर्माचं अपयश होतं? मी एक प्रश्न स्वतःलाच विचारतो. तिथे त्यांनी अर्धा देश नाही गमावला. 90,000 पेक्षा जास्त पाकिस्तान्यांना आपण पिंजऱ्यात कैद करून आणलं, ज्यांना शिमला तहानंतर सोडलं गेलं. 1988 मध्ये जनरल जयाउल हकले यांचं एक पाकिस्तानमध्ये ऑफिसर ट्रेनिंग सेंटर होतं. तिथे ते त्यांचे मुख्य जनरल्स होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी एक भाषण दिलं 1988 मध्ये. आणि ते म्हणाले की आत्तापर्यंत जे आपण परंपरागत लढाईच्या मार्फत जे आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा जो आपण प्रयत्न करत आहोत तो फोल ठरला आहे. आता आपल्याला रणनीती बदलायला लागणार आहे. आणि मी तुम्हाला हे एकदम इंटरनेटवर अवेलेबल आहे, तुम्ही कुठूनही काढू शकता. जलाउल हकचं स्पीच. त्यांनी म्हणले की आपण आता लढाई नाही लढायची. आपल्याला आता हिंदुस्थानावर वी हॅव टू इन्फ्लिक्ट 1,000 वुंड्स. आपल्याला 1000 जागांनी हिंदुस्थानला जखमी करायचं आहे, ज्यामुळे हिंदुस्थानचा रक्तपात होऊन हिंदुस्थान कमकुवत होऊन जाईल. यावेळी जे झालंय ना आरिफ साहेब, त्याने लोकांचं हृदय पिळवटून गेलंय. इतक्या यातना लोकांना झाल्यात. ते जे 26 लोक मारले गेलेत ना, त्यांच्यातले कमीत कमी 16 लोक असे ज्यांची पॅन्ट उतरवून चेक केलं गेलं की ते हिंदू आहेत की मुसलमान. मी मानतो, म्हणजे त्यात काहीच डाऊट नाहीये. मी तर आधीच म्हणालो की जर ते तसे वागले नाहीत, बाबांनो, हा देश, मौलाना आझाद एक गोष्ट म्हणाले होते जेव्हा ते भारताच्या विभाजनाचा विरोध करत होते, तेव्हा ते गोष्ट म्हणाले होते की लक्षात ठेवा की जी गोष्ट द्वेषाच्या आधारावर निर्माण झाली आहे, तुम्ही द्वेष पसरवून पाकिस्तान मिळवण्याची मागणी करत आहात, तो देश तोपर्यंतच टिकून राहील जोपर्यंत तिथे द्वेष टिकून असेल. ज्या दिवशी द्वेष संपून जाईल तो देश सुद्धा संपून जाईल. 6 दिवसांपूर्वी तो कधीच तिथे क्रेडिबल इन्स्टिट्यूशन ज्यांची विश्वासार्हता असेल ते तिथलं सरकार नाहीये. मी आरोप करत नाहीये, कोणीही तुम्हाला ही गोष्ट सांगू शकेल. तिथे कुठल्याही इन्स्टिट्यूशनची क्रेडिटेबिलिटी नाहीये आर्मीच्या व्यतिरिक्त. आणि आर्मीची विश्वासार्हता, क्रेडिटेबिलिटी आणि त्यांची प्रीमियम पोझिशन का आहे? कारण त्यांच्या लोकांच्या डोक्यात ही गोष्ट घातली आहे की भारताकडून तुम्हाला धोका आहे. आजच्या तारखेला लक्षात घ्या जरा, 25 वर्षाच्या आतमध्ये ट्रू नेशन थिअरी, 2 देशांचा जो त्यांनी सिद्धांत मांडला होता तो फेल झाला. बांगलादेश त्यांच्यापासून वेगळा झाला. परंतु किती निर्लज्जपणा आहे की आत्ताच, कदाचित 20 दिवस झाले असेल, महिनाभर झाला असेल, घडली त्याच्या 6 दिवसांपूर्वी जनरल मुनीर यांनी जे सांगितलं, 6 दिवसांपूर्वीच, तर याचा अर्थ एकूण 15 दिवस झाले. 2 गोष्टी ते अशा म्हणाले की एक तर ते म्हणाले की हिंदू आणि मुसलमान वेगळे आहेत, हे संपूर्ण पाकिस्तानला शिकवलं पाहिजे, समजावलं पाहिजे. त्यांच्या रूढी परंपरा वेगळ्या आहेत, त्यांची जीवन जगण्याची पद्धत वेगळी आहे. आणि हे देखील म्हणाले की मुसलमान सुपिरियर आहेत. 2 गोष्टी आहेत. एकतर की हा निर्लज्जपणा आणि उद्दमपणाची काही सीमाच नाहीये. जी थिअरी 25 वर्षात अपयशी ठरली, ती आज 75 वर्षांपेक्षाही जास्त वर्ष गेल्यानंतर तेच भाषा बोलत आहे जी भाषा 45 आणि 46 मध्ये बोलली गेली होती. आणि दुसरी गोष्ट ते म्हणाले की केवळ 2 राजवटी कलमाच्या आधारावर बनल्या आहेत. एक ज्याचं नाव आजकाल मदिना आहे आणि दुसरं पाकिस्तान. राजवट, 2 राजवटी बनल्या आहेत. मी तुम्हाला प्रॉफिट साहेबांच्या आयुष्यावरनं सांगतो. तो म्हणत आहे मदिनेची राजवट बनली कलमाच्या आधारावर. मक्केमध्ये प्रॉफिट साहेबांचं राहणं अशक्य करून टाकलं गेलं होतं. इतका जास्त अत्याचार, मारण्याचा प्रयत्न होता. आणि जेव्हा ते निघून गेले आहेत मक्केमधून आणि तिथे बाहेर येऊन डोंगराच्या कपारीत लपले होते, कारण ते लोक मागून शोधत येत होते, जेव्हा हा विश्वास बसला की हे लोक इथून निघून गेले आहेत, तेव्हा ते बाहेर निघाले. ज्या जागी जन्म झाला होता, ज्या शहरामध्ये, त्यावर एक नजर टाकली, शांत श्वास घेतला
आणि म्हणाले, मक्के म्हणजे हे जे जन्मभूमीसाठी जे प्रेम असतं, मक्के, या जगात माझं सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर आहे. मला तुला सोडून कुठेही जाण्याची इच्छा नाहीये, परंतु तुझी ही जी मुलं आहेत ती मला इथे राहू देत नाहीत. मग ते नाईलाजाने गेले होते की राजवट बनवायला गेले होते? आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला विचारतो, काय कुठली राजवट अशी असू शकते ज्यांच्याकडे काही सैन्य देखील सोडून द्या थोड्या वेळासाठी, जगात देश आहेत जिथे सैन्य नाहीये? काय पोलिसांच्या शिवाय कुठली राजवट चालू शकते? कोणत्याही स्टेट एक्सचेंजर शिवाय, संपत्ती विना कुठली चालू शकते? कोणीही कोणीही कुठल्याही पुस्तकातून काही दाखवू शकतं का की मदिनेमध्ये प्रॉफिट साहेबांच्या आल्यानंतरच तिथे पोलीस फोर्स सुद्धा होती? कोणीही दाखवू शकतं का की स्टेट एक्सचेंजर होता, ज्याला संपत्तीचं घर म्हणलं जायचं, जिथे सरप्लस मनी ठेवला जात असतो, तो देखील प्रॉफिट साहेबांच्या त्यांच्या डेथच्या कमीत कमी 4 किंवा 5 वर्षांनंतर, दुसऱ्या खलिफाच्या काळामध्ये जेव्हा पैसा काही असा आला जो सरप्लस होता, तेव्हा पहिल्यांदा एक जागी त्याला पैशाला ठेवण्याची व्यवस्था केली गेली. राजवट कशाला म्हटलं जातं? जे मनाला वाटतं त्या तुम्ही शब्दांचा उपयोग करता. तुम्ही इतिहास नाही वाचला का? नका वाचू, परंतु जगाला तरी नका सांगू की तुम्ही किती जास्त तुम्हाला काहीच माहीत नाहीये. परंतु मागील 1.5-2 वर्षांमध्ये पाकिस्तानच्या रस्त्यांवर पहिल्यांदा पाकिस्तानच्या आर्मीच्या विरुद्ध प्रदर्शन एका पाठोपाठ एक होत होते. तुम्ही मीडियामध्ये बघा, मीडियामध्ये त्यांच्या विरुद्ध जे काही लिहिलं जात आहे, त्यांना आज असं वाटत आहे पाकिस्तानच्या आर्मीला की त्यांची जी प्रीमियम पोझिशन आहे, त्यांची जी विश्वासार्हता आहे, एक संस्थेच्या रूपाने ती निसटत चालली आहे. म्हणूनच त्यांना कुठला तरी मोठा घोटाळा करायचा होता. त्यांनी हा मोठा घोटाळा करून दाखवला, ज्यामुळे त्यांची स्वतःची स्थिती जी आहे त्यावरून लक्ष हटवता येऊ शकेल. आरिफ साहेब, पण याला खूप साऱ्या लोकांनी हिंदू मुसलमानचा इश्यू बनवण्याचा प्रयत्न केला. आता काँग्रेसचे लीडर आहेत विजय वडेट्टीवार. विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे मोठे नेता आहेत. ते म्हणाले की तुम्ही काय बोलताय, की तुम्ही म्हणताय की आतंकवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारला. काय टेररिस्ट जवळ इतका वेळ असतो का ते कुणाच्या तरी कानात जाऊन त्यांचा धर्म विचारतील आणि गोळी मारतील? मला असं वाटतं की त्यांना कल्पना देखील नाहीये की आतंकवाद कशा प्रकारे काम करत असतो. आतंकवाद फक्त लोकांना मारणंच नाहीये. आतंकवाद हा एक विचार आहे. आतंकवाद डिस्ट्रप्शन ज्याला म्हटलं जातं, आतमधून विस्फोट करणं. आम्ही मैदानामध्ये येऊन तुम्हाला नाही हरवू शकत, त्यामुळे आम्ही लपून तुमच्यावर हल्ला करू. जेव्हा आम्ही तुमच्यावर लपून हल्ला करू तर त्यात हे देखील समाविष्ट आहे की जर आमच्याकडनं होऊ शकलं तर आम्ही तुमच्या समाजाला तुकड्या तुकड्यांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे त्यांना त्यांची कल्पना नाहीये की आतंकवाद कशा प्रकारे काम करत असतो. जे रॉबर्ट वाड्रा तर राजकारणामध्ये नाही आहेत, परंतु एका मोठ्या कुटुंबाचे जावई आहेत. त्यांचं स्टेटमेंट मी पाहिलं होतं, अत्यंत हृदयद्रावक असं होतं. मी त्यांचे एक्झॅक्ट वर्ड्स तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हटलंय की हे मुसलमान स्वतःला खूप कमकुवत मानतात. पहलगामच्या लोकांना मारून आतंकवाद्यांनी मोदींना मेसेज पाठवलाय की तुम्ही देशाचं विभाजन केलं. खूप लज्जास्पद आहे. असं कुठलंही वक्तव्य असेल, हे संपूर्ण देशाच्या विरुद्ध कारस्थान आहे. आणि ही याची योजना आता नाही आखली गेली आहे. आता तर यामध्ये केवळ एक नवीन पैलू जोडलाय, आणि तो पैलू असा आहे की पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या आर्मीच्या विरुद्ध जनआक्रोश रस्त्यावर, पब्लिक जागांवर दिसून आला आहे, येत आहे मागील 1-1.5 वर्षांपासून. केवळ हा नवीन पैलू. हे जे यावेळी ते तिथले सैनिक जनरल आहे, जे सेनाप्रमुख आहेत, त्यांना आपली खुर्ची संकटात दिसली. फक्त आपली नाही संकटात दिसून आली, तर त्यांना हे दिसून आलं की पाकिस्तानमध्ये जो प्रीमियम स्टेटस आहे आर्मीचा, कधी तुम्ही ऐकलं होतं मागील जेव्हापासून पाकिस्तान बनला की कुठल्याही आर्मी जनरलच्या विरुद्ध लोक बोलू शकत होते? आर्मीच्या विरुद्ध कधीच नव्हते बोलले तिथे.
आज आर्मीच्या विरुद्ध तिथे मागील 1.5 परंतु असं वर्षांपासून मानलं की आर्मीच्या विरुद्ध लोक नाराज आहेत, तर मग यांना हे मुल्ला मुनीर म्हणण्याची काय गरज होती? म्हणूनच तर मुल्ला बनलेत ते. आता जिन्हाच्या बद्दल तुम्ही वाचलं आहे का? मी आरोप नाही लावत आहे. जी प्रेयर आहे, नमाज ज्याला म्हणतात, सलात किंवा नमाज म्हणतात, त्यामध्ये एकच कुराणाची सूरा वाचणं आवश्यक असतं, अल-फातिहा. हे डॉक्युमेंटेड आहे, तुम्ही वाचू शकता. पाकिस्तान बनेपर्यंत जिन्हाला ती देखील येत नव्हती. ते पण एक उस्मानी साहेब होते मौलाना, त्यांनी त्यांना शिकवली, तर त्यांना मुल्ला जिन्ना बनण्याची काय गरज होती? ते बनतातच असे हे लोक. दुरुपयोग तेच लोक करतात जे धर्माच्या मर्माशी परिचित नसतात. दुरुपयोग तेच लोक करतात सगळ्यात जास्त. अरे बाबा, जगाचे ना कुठलं सैन्य आहे, जे सैन्य जनरल स्टोअर सुद्धा ते चालवतात, फ्लॅट सुद्धा तेच बनवतात, मॉल सुद्धा तेच बनवतात. जगातलं कुठलंही प्रत्येक काम करत असतात. त्या कामाव्यतिरिक्त ज्या कामाचे ते पैसे घेतात. आता तर मी ऐकलंय की त्यांनी ऍग्रिकल्चरल लँड घेतलंय, तिथलं सैन्य आता शेती सुद्धा करतंय. सगळं काही त्यांच्यावरच आहे. सरकार देखील तेच बनवतात, सरकार देखील तेच चालवतात. आणि जर नाराज झाले किंवा जर ते त्यांना घेऊन येतात, जर त्याच्यामुळे गोष्टी बिघडल्या तर त्यालाही काढून टाकतात. सगळं काही तेच करतात आणि त्यांचा गेम एक्सपोज झाला आहे. हे कधीच नव्हतं झालं आर्मीच्या बाबतीत. आता खूप सारे लोक मला हा प्रश्न विचारतात की कलमा काय असतं? का जनरल मुनीर कलमाबद्दल बोलले? का आतंकवाद्यांनी कलमा वाचायला सांगितलं? आता हे जनरल मुनीर यांनाच विचारा की हे कलमा जी वाचतात, गोष्ट ती खरी आहे, ती वाचली जाते, परंतु ही कलमा ज्या सुरामध्ये वाचली जाते ते कुराणमध्ये नाहीये. त्यांना विचारा जाऊन, त्यांना माहित आहे का ही गोष्ट? ज्या सुरामध्ये वाचली जाते त्या सुरामध्ये ते कुराणमध्ये नाहीयेत. मग कुठून आलं आणि हे काय असतं? आता खूप साऱ्या गोष्टी असतात. आता ते जेव्हा 3 तलाक कुठं आलं हे सांगा. जसं इस्लामी सांगत असतात, म्हणजे अशा प्रकारे तोडणं, मुरडणं, विकृत करणं गरिबाला. मी म्हणतो माणसाला काहीतरी लाज असायला हवी ना. एक आणि कुराणामध्ये याची भविष्यवाणी केली आहे. कुराणमध्ये म्हणलंय की त्या लोकांवर त्यांना म्हणलंय की यांचा वाईट हो, जे आपल्या हाताने पुस्तक लिहितात आणि मग और फिर के फवैलुल लिल्लज़ीना यक्तुबूनल किताबा बिअयदीहिम सुम्मा यक़ूलूना हाज़ा मिन इंदिल्लाह लियश्तरू बिही समनन कलीला. लाज वाटायला हवी त्यांना जे आपल्या हाताने या गोष्टी लिहितात आणि त्यानंतर म्हणतात की हे अल्लाहच्या बाजूने आहे, हा धर्म आहे. ताकि उससे लियश्तरू बिही समनन कलीला. कारण त्यामुळे भौतिक फायदे होऊ शकतील. आणि केवळ इतकंच नाही म्हटलंय, याच्या पुढे खूप बोलले आहेत की कयामतच्या दिवशी, कयामत म्हणजे समजला तुम्ही, अकाउंटेबिलिटी डे, प्रॉफिट साहेब कंप्लेंट करतील, तक्रार करतील खुदाकडे की हे अल्लाह, हे माझ्या समाजातील लोक यांनी कुराण शरीफला फुलिश नॉन्स या रब्बी इन्ना कौमी तखजू हाजल कुरान महजूरा. यांनी कुराणला, उंटाला जेव्हा अरब कापतात तेव्हा त्याच्या 4ही पायांमध्ये दोरी बांधून आधी त्याला मोठा प्राणी असतो त्याला खाली पाडतात. त्या अवस्थेत हालते महजुरी म्हटलं जातं. कुराण आता सांगत आहे की कयामतच्या दिवशी प्रॉफिट साहेब अल्लाहकडे ही तक्रार करतात, माझ्या लोकांनी, कोणी दुसऱ्याने नाही, जे माझ्याशी निष्ठेचा दिखावा करत आहेत, कौमी तखजू, माझ्या लोकांनी या कुराणला त्या अवस्थेमध्ये नेऊन सोडलंय जिथे उंटाला कापण्यासाठी त्याच्या पायात दोरी बांधतात आणि खाली पाडतात. हे ते लोक आहेत. याच्याकडे लक्ष देऊन ऐका.
कुल इन्नी अनन नजीरुल मुबीन. ज्या ठिकाणी प्रॉफिट साहेबांना म्हटलं जातं की तुम्ही घोषणा करा. काय घोषणा करा? मी केवळ तुम्हाला सतर्क करण्यासाठी आलो आहे, तुम्हाला वॉर्निंग द्यायला आलो आहे. त्या शिक्षेची कुल इन्नी अनन नजीरुल मुबीन कमा अंजलना अलल मुक्तसिमीन. ती शिक्षा त्यांना मिळत असते जे लोकांचं विभाजन करतात. तक्सीम म्हणतात ना, त्या तुमच्या लक्षात आलं असेल. तक्सीम ए हिंद, हिंदुस्थानची तक्सीम झाली, 2 तुकडे झाले. म्हणलं जे तक्सीमचं कामं करतात, तर यांनी तर हिंदुस्थानचे 2 तुकडे केले आहेत. यांना शिक्षा कशी नाही मिळणार? यांना तर शिक्षा नक्कीच मिळणार आहे. परंतु हे तुम्ही मान्य कराल की यावेळी त्यांनी जे कारस्थान रचलं होतं लोकांचं विभाजन करण्याचं, त्यात ते यशस्वी नाही ठरले. मी पाहिलं की 2 जुम्मे निघून गेले आणि मस्जिदीतून बाहेर येऊन मुसलमानांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यांनी त्या आतंकवाद्यांविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त केली आहे आणि कालपासून मला निमंत्रण मिळालं आहे की एका मस्जिदीमध्ये पटनामध्ये ते मीटिंग करायला जात आहेत आतंकवादाच्या विरोधात. तर मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. लोकांना हे बघा, एक म्हण आहे की काही लोकांना कायमसाठी मूर्ख बनवलं जाऊ शकतं आणि सगळ्याच लोकांना काही काळासाठी मूर्ख बनवलं जाऊ शकतं, परंतु सगळ्यांना संपूर्ण काळासाठी मूर्ख बनवलं जाऊ शकत नाही. कुराणमध्ये एक गोष्ट सांगितली आहे, वमा तफर्रकू इल्ला मिन बादी जाअहुमुल इल्मु बगियम बैनहुम. भांडण कधीही धर्माच्या कारणामुळे होतच नसतं. भांडण होतात स्वार्थाच्या कारणामुळे. आरिफ साहेब, इथे काय ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेकच्या नंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांचा आणखी एक भाग. कुराण असं म्हणतं, त्याच्या मर्जीशिवाय पान देखील हलू शकत नाही. मग अल्लाच्या नावावर बनवले गेलेले देशांचे 2 तुकडे झाले, तेव्हा अल्लाने का नाही वाचवले? वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज हा विशेष खटला आहे. पहलगाम मध्ये ज्या लोकांची हत्या झाली त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज आपले पाहुणे आहेत बिहारचे राज्यपाल, इस्लामिक स्कॉलर, हिंदू ग्रंथांचे ज्ञानी आणि राजकारणातील अनुभवी आरिफ मोहम्मद खान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा दावा आहे की युद्ध झालं तर भारताचं जास्त नुकसान होईल. आरिफ साहेब, जे ख्वाजा आसिफ आहेत पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर, त्यांनी म्हटलंय की आमचा देश तर अल्लाच्या नावावर बनला होता. आम्ही तर अल्लाचे सेवक आहोत. हिंदुस्थानच्या सैन्यामध्ये कितीही ताकद असो, अल्लाह आमचं रक्षण करेल. जर त्यांना कुठलीही इस्लामाबद्दल माहिती असेल तर अल्लाह तर रब्बुल आलमीन आहे, रब्बुल मुसलमान नाही आहे ना, की तो केवळ मुसलमानांचीच रक्षा करतो. त्याचा तर प्रत्येक जण त्याचा आहे. सुहृदम सर्वा भूतानाम. गीतेमध्ये आहे की तो प्रत्येक जीवाचा मित्र आहे. कुराण असं म्हणतं, त्याच्या मर्जीशिवाय पान देखील हलू शकत नाही. मग अल्लाच्या नावावर बनवले गेलेले देशांचे 2 तुकडे झाले, तेव्हा अल्लाने का नाही वाचवले? यामुळे का नाही वाचवलं? यामुळे नाही वाचवलं की ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीची उपज आहे की तुम्ही अल्लाच्या नावाचा अनैतिक उपयोग करत आहात. जर तुम्ही अल्लाच्या म्हणण्यानुसार चालत असता तर अल्लाने तुम्हाला नक्कीच वाचवलं असतं. तिथे तर प्रत्येक माणूस, इशाक तार तिथले फॉरेन मिनिस्टर आहेत, त्यांचं वक्तव्य ऐका. ते म्हणतायत की अल्लाह तालाने आम्हाला न्यूक्लिअर शक्तिशील बनवलंय. अल्लाह तालाने पाकिस्तानला मिसाईल कुवत बनवलंय. अल्लाह तालाने हिटलरला देखील मोठी शक्ती दिली होती. मग त्या हिटलरची काय अवस्था झाली? मी आता तुम्हाला कुराणमधून सांगितलं
जो देश तक्सीमच्या परिणामामुळे बनला आहे त्याच्यासाठी कुराणमध्ये सरळ सरळ आयते आहेत की त्यांना शिक्षा मिळणारच. जगातली कुठलीच शक्ती थांबवू शकत नाही. तिथले रेल्वे मिनिस्टर आहेत. रेल्वेचे तर डिफेन्सशी काही घेणं देणं नसतं, पण ते म्हणतात की आमच्या ज्या मिसाईल्स आहेत त्यांची नावं आहेत गौरी, शाहीन, गजनवी. या सगळ्या अल्लाहच्या मिसाईल्स आहेत आणि यांची दिशा हिंदुस्थानकडे केली आहे. पाकिस्तान मोठे बुद्धिजीवी आहेत. ते म्हणाले काय रे हे गजनवी आणि गौरी तुझे नातेवाईक होते का? हे मी नाही म्हणत आहे. ते म्हणाले की अरे यांनी तर जितके वार इतरांवर केले तितकेच वार आमच्यावर सुद्धा केलेत. हे आणि खूप मोठे बुद्धिजीवी आहेत नक्कीच, मोठे पब्लिक इंटेलेक्च्युअल. हे त्यांच्या युट्यूबवर त्यांचा जो प्रोग्राम आहे त्याच्यात हेही दिले आहे की हे म्हणाले की आमच्याशी काय संबंध आहे. की आम्ही त्यांना म्हटलं की कुठल्याही बिचाराला हे जे त्यांनी तिथली नावं घेतली काही पंजाबीमध्ये की यांच्याच नावावर ठेवली असेल काही गोष्ट, परंतु तुम्ही स्वतःला त्या जागेशी जोडता ज्यांच्याशी तुमचा कुठलाच लांबपर्यंत संबंध नाहीये. आणि रेल्वे मिनिस्टर म्हणतात की आमच्याजवळ 130 न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत. चांगली गोष्ट आहे की ते मोजणी करून ठेवतात. चांगली गोष्ट आहे ना. कोणत्या देशात रेल्वे मिनिस्टरला माहित असेल की किती न्यूक्लिअर बॉम्ब आहेत? कुठल्याही नॉर्मल देशात नसेल, परंतु पाकिस्तानमध्ये सगळं काही शक्य आहे. काही वर्षांपूर्वी तारिक फतेह आपकी अदालतमध्ये आले होते, तर त्यांच्याकडे मी उल्लेख केला होता पाकिस्तानच्या न्यूक्लिअर शक्तीच्या बद्दल. तर ते मला म्हणाले की रजत साहेब काळजी नका करू, यांच्या न्यूक्लिअर बॉम्बमध्ये फालुदा भरलाय. ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा तुम्ही तुमचे अनुसंधान, तुमची मेहनत याचा परिणाम म्हणजे जर तुमचं हत्यार नाहीये, तुम्ही त्याचं डिझाईन कुठून दुसरीकडनं चोरून आणलं आहे, जे ॲडव्हर्टेड फॅक्ट आहे. मी आरोप नाही लावत आहे. चोरी करून आणले गेलेलं डिझाईन आहे आणि ज्या माणसाने चोरी करून आणले तो टॉप मोस्ट नव्हता, तिथे मिडल लेवलवर होता. तर याच्यात काही आश्चर्यच नाही वाटलं पाहिजे की जर शेवटी येऊन कळलं की त्यांच्यामध्ये फालुदाच भरला आहे तर. जेव्हा पंतप्रधान मोदी माझ्या शोमध्ये आले होते तेव्हा त्यांच्याकडे उल्लेख झाला होता. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही काळजी नका करू, मी लाहोरला जाऊन चेक करून आलोय, काहीच नाहीये. मी आपल्या पंतप्रधानांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवेन कोणा दुसऱ्यापेक्षा. आणि आज आमचं सौभाग्य आहे, आमच्या जवळ इतके मोठे एक्सपर्ट एअर चीफ मार्शल साहेबांना विचारूयात. तर तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो, तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कॅपेबिलिटीच्या बद्दल? ह्या ज्या मोठमोठ्या गोष्टी करतायत, मोठमोठ्या गजनवी आणि शाहींची भीती दाखवतायत, त्यांची न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी आहे, बट हे ज्या पद्धतीने बोलतात किंवा छोटासा सुद्धा काही इन्सिडेंट असेल त्यावर सुद्धा जेव्हा बोललं जातं की पाकिस्तानवर काही संकट येऊ शकतं इंडियाकडून, सरळ न्यूक्लिअर बद्दल बोलतात. तर त्यांची मॅच्युरिटी लेवल, रिस्पॉन्सिबिलिटी आणि अ रिस्पॉन्सिबल स्टेट ॲज अ न्यूक्लिअर पॉवर खूप कमी आहे. आणि हे संपूर्ण जगाने पाहिलं पाहिजे की छोट्याशा गोष्टीवर सुद्धा सगळ्यात आधी म्हणतात आमच्याकडे न्यूक्लिअर हत्यार आहे. सो यांना तर जितकं कमी ऐकू तितकं चांगलं आहे. जर तुम्ही परवानगी द्याल तर एक वाक्य मी आणखी बोलू. बोला. की हद्द तर ही आहे की ते त्यांचे कॉमेडी एपिसोड असतात, हो, त्यात सुद्धा आणि आमच्याकडे म्हणजे अशी योग्य गोष्ट बोलली आहे की सन्माननीय जज साहेबांनी की प्रत्येक वेळी त्यांच्या जिभेवर एकच गोष्ट आहे की आमच्याकडे ॲटॉम बॉम्ब आहे. आजकाल सगळ्यात जास्त त्रास आहे जो हिंदुस्थानने निर्णय घेतलाय पाणी बंद करण्याचा. आणि तिथले प्राईम मिनिस्टर म्हणाले की आमचं पाणी बंद करण्याचा अर्थ आहे युद्धाची घोषणा. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली बिलावल भुट्टोंनी. ते म्हणाले सिंधू नदी सनातनचं प्रतीक आहे
सिंधच्या पाण्याला रोखणं सनातन धर्माच्या विरुद्ध आहे. मोदी साहेब तर सनातन धर्माचे सेवक आहेत, मग सिंधूचं पाणी का थांबवत आहेत? चला कमीत कमी ह्या एक गोष्टीत तरी की ते भारत ज्या सभ्यतेविषयी बोलत असतो, ज्या सनातन आदर्शांविषयी बोलत असतो, त्यांनी इतकं तरी मान्य केलं की त्यात कोणालाही थांबवण्याची परंपरा नाही आहे. परंतु इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बेशक ह्यात काही शंका नाही आहे की भारताची परंपरा, तुम्ही सनातन म्हणा, भारतीय परंपरा म्हणा, सांस्कृतिक परंपरा म्हणा, ती शांती आणि अहिंसेची परंपरा आहे. ह्यात काही शंका नाही आहे. परंतु अहिंसेचा अर्थ असाही नाही आहे की भ्याडपणा दाखवला जावा. अहिंसेचा अर्थ असा नाही होत की तुम्ही अत्याचारांसमोर डोकं टेकवावं. अहिंसेचा अर्थ हा देखील होत नाही की आम्ही हत्यारांचा वापर, हे हे लोकांना विचित्र वाटेल थोडं, परंतु अहिंसेचा अर्थ हा देखील होत नाही की आम्ही हत्यारांचा वापर करणार नाही. अहिंसेला परिभाषित केलं गेलं आहे. अहिंसा प्रतिष्ठायम तत्सन्निधे वैर त्यागा. जिथे अहिंसा प्रतिष्ठित होत असते तिथे कोणासाठी मनामध्ये वैर येता कामा नये, दुर्भावना येता कामा नये, शत्रुत्वाची भावना येत नाही. पण आणि जेव्हा तुम्ही समजा एखादा माणूस कोणाचा तरी जीव घेऊ इच्छितो, हत्यार त्याच्या हातात आहे, तुम्ही त्याला त्याच्याशी लढा आणि हत्यार हिसकावून घ्या, हे हे अहिंसेचं पालन आहे. हे अहिंसेच्या विरुद्ध नाही आहे. आणि आपल्या परंपरेमध्ये म्हटलं गेलं आहे, अगरता चतुरो वेदो प्रश्ता सशरम धनु इदम ब्रह्मम इदम छात्रम शास्त्रादपि शस्त्रादपि. म्हणजे आपल्याला सांगितलं आहे, आपल्याला आवाहन केलं गेलं आहे, आपल्याजवळ आपण विद्या ज्ञानाने परिपूर्ण आपण असलो पाहिजे. ते आपल्याला सॉफ्ट पॉवर देतात, परंतु याचबरोबर पृष्ठता, याच्याच मागे हत्यारांची शक्ती देखील असली पाहिजे. कारण की तुमची परंपरा आहे, तुमची जीवनशैली आहे. जर तुमच्यावर तुमची जीवनशैली संपवण्याच्या हेतूने कोणी तुमच्यावर एखादा अत्याचारी पुढे आला, तर आपल्याला सांगितलं गेलंय की आधी संवादाच्या शक्तीचा वापर करा सामना करण्यासाठी. परंतु पुढील व्यक्ती जर केवळ शक्तीचा संवाद समजत असेल आणि संवादाच्या शक्तीला मानत नसेल, तर मग तुमच्याजवळ सुद्धा ती शक्ती असली पाहिजे की त्याला मागे ढकलू शकेल आणि आपली रक्षा करू शकेल. मग तुमच्याकडे सुद्धा ती शक्ती असली पाहिजे. तर मला असं वाटतं की इतिहासामध्ये आपल्याकडनं चुका झाल्या असतील तर असतील, परंतु आज जितकी आपली क्षमता आहे त्याच्या मानाने आपण आपल्या सुरक्षेची तयारी केली आहे. वाटतंय की आपली आहे. आणि हे आरिफ साहेब, आपण एअर चीफ मार्शल साहेबांना विचारूयात की आपल्या सुरक्षेची किती तयारी आहे. पूर्ण तयारी आहे आणि जितकी त्यांची समज आहे त्यापेक्षा खूप जास्त आहे. सर, माझा प्रश्न आहे की आजकाल युद्धवाद जसा पसरत आहे पाकिस्तानमध्ये, त्यांचे बरेच नेता हा दावा करतायत की कॉन्फ्लिक्टच्या परिस्थितीमध्ये, लढाईच्या परिस्थितीमध्ये चीन जो आहे त्यांच्या बाजूने तो आपल्याबरोबर युद्ध करेल. आपण हे डिस्कस करायचं. प्रत्येक देशाच्या आपल्या समस्या आहेत. आपल्या समस्यांपासून तर मुक्त नाही होऊ शकत आहे. दुसऱ्यांच्या समस्येमध्ये कुठे पाय टाकायला जात आहे. याच्याबद्दल ओवेसी साहेबांनी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले की हे इस्लामच्या गोष्टी बोलत असतात, परंतु चीनचा सपोर्ट मागतात. तो चीन जो मुसलमानांना जबरदस्ती डुकराचा मांस खाऊ घालतो. आता ओवेसी साहेब बोलत आहेत तर हे स्पष्ट आहे की ते चुकीचं तर बोलत नसतील, परंतु मी त्यापेक्षा जास्त सांगतो की यांना कधी विचार येत नाही की तिथला जो एक प्रोव्हिन्स आहे तिथे कुठल्या पद्धतीची दररोज पेपरमध्ये छापून येतं. तर तिथे येऊन असीम मुनीर साहेबांना त्यांच्या इस्लामची काही चिंता वाटत नाही की ते त्यांच्यावर काय होत आहे. तर हा वस्तुतः कन्व्हिनियन्सचा रिलिजन आहे. या लोकांचा रिलिजनचा अर्थ तर हा आहे की
तुमची भौतिक गोष्ट आहे की दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, वरना तात के लिए कुछ कम न थे करोगे. म्हणजे झाडं वेली सुद्धा त्यांची पूजा करत आहेत. आपल्याला आता माणूस याचा अर्थ आहे दिल बदस्त आवर के हज्जे अकबर अस्त, अज हजारा काबा यक दिल बेहतर अस्त, काबा बुनियादे खलीले आदर अस्त, दिल गुजरगाहे जलीले अकबर अस्त. म्हणजे एक मन जिंकणंही कुणाचंही हे लोकांचा जीव घेणं नाही. धर्माची जी त्यांची जी शिक्षा आहे की लोकांचं मन जिंका, आणि एक मन जिंकण्याचा अर्थ, एक मन जिंकणं त्याचं 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 महत्व 1000 वेळा हज करण्यापेक्षाही जास्त आहे. मी तर म्हणेन तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात, तुम्ही इथे बसलेल्या सगळ्या लोकांचं मन जिंकत आहात. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आप की अदालत मध्ये आरिफ मोहम्मद खानशी खटल्याचा पुढचा राऊंड. जगामध्ये देश आहेत ज्यांच्याजवळ आर्मी आहे. पाकिस्तानमध्ये आर्मी आहे ज्यांच्याकडे एक देश आहे. वेलकम बॅक. आप की अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत आरिफ मोहम्मद खान. बिहारचे राज्यपाल आहेत, अनुभवी राजनेता आहेत, आणि जसं मी तुम्हाला म्हणालो इस्लामचे स्कॉलर आहेत आणि हिंदू धर्मग्रंथांचे ज्ञानी आहेत. आप की अदालत मध्ये पुढचा आरोप. पाकिस्तानचे मंत्री जगाला सांगतायत की पाकिस्तान तर स्वतःच दहशतवादाचा विक्टीम आहे. आरिफ साहेब, पुन्हा पुन्हा सगळे मंत्री एका पाठोपाठ एक म्हणतायत की बाबा दहशतवादाशी तर आम्ही लढत आहोत. मागील एका वर्षात 1000 हल्ले आमच्यावर झाले दहशतवादाचे, आणि पाकिस्तान मोठ्या अत्याचाराचा शिकार बनलाय. आता पाकिस्तान कसा कुठल्या दहशतवादाला आश्रय देऊ शकतो? जेव्हा ते असं बोलत असतात, त्यांचे विक्टिम, त्यांचे शिकार आम्ही स्वतः आहोत, तेव्हा एक जुनी म्हण खरी खरी सिद्ध होत असते कि जब आप दुर्भावना से किसी और के लिए गड्ढा खोदते हैं तो आप उसमें खुद गिर जाते हैं. त्यांनी जर हे म्हणत आहेत की आम्ही विक्टिम आहोत, त्यांच्याच बरोबर त्यांनी हे देखील म्हटलंय की आम्ही अमेरिकेच्या सांगण्यावरून आम्ही किती आठवत असेल वेळा तुम्ही ख्वाजा आसिफ साहेबांचं विधान किती पाहिलं, वेळा ज्यांनी म्हटले की 30 वर्षांपासून अमेरिकेच्या सांगण्यावरून आम्ही हे आम्ही वाईट काम. आतंकवादी निर्माण केलेत. या जेव्हा तुम्ही आतंकवादी निर्माण कराल तर कमीत कमी तुम्ही इतके तरी केले असते की लाखोपेक्षा जास्त असे तुमचं सैन्य होतं आतंकवादींचं, ज्यांना तुम्हीच स्वतः पाठवलं होतं अफगाणिस्तानला. तर तुम्ही संपूर्ण मिलिटरी ट्रेनिंग दिली आणि सोव्हिएत रशियाच्या इथून विड्रॉलच्या नंतर त्या हत्यारांसकट परत आले. तर तुम्ही त्यांच्यासाठी कुठली तरी सिक्युरिटी फोर्स तरी बनवली असती, त्यामध्ये त्याचा उपयोग झाला असता. तुम्ही तर त्यांना केवळ मोकळं सोडलं नाही, या उलट त्यांना प्रोत्साहित केलं की ते पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरच्या रस्त्याने घुसून भारतामध्ये दाखल व्हावेत. आणि इथे त्यांच्या त्याच घटनांना आता लोकांना लक्षात राहत नाही. खरं तर जेव्हा गोष्ट जुनी होऊन जाते, रूसचे अफगाणिस्तानातून निघून गेल्यानंतर ओसामा बिन लादेनने त्यावेळेच्या ते तालिबानच्या, आजचं जे तालिबान थोडं वेगळं आहे, परंतु त्यावेळी त्याने अफगाणिस्तानमध्ये बसून, काबूलमध्ये बसून ही घोषणा केली होती की आता आमचे मुजाहिदीनचा अर्थ आहे आतंकवादी. तिथे मुजाहिदीनचा अर्थ तो नाहीये की जो आपल्या अहंकाराशी लढतो. तिथे ज्याला आयडेंटिफाय करा त्या दुश्मनाला आणि त्याच्याशी लढायचं आहे, मारायचं आहे त्याला कपटाने. आतंकवादाचा अर्थ आहे की तर सैनिक घेऊन या ना, जर तुम्हाला लढाई लढायची आहे तर. आजकाल तर अफगाणिस्तानशी लढतायत, आता अफगाणिस्तानशी सुद्धा ते लढतायत. त्यामुळेच तर त्यांनी घोषणा केली होती की आता आमच्या मुजाहिदांची दिशा आम्ही काश्मीरच्या बाजूने वळवली आहे. तर हे आणि आता हा मी प्रश्न नाही विचारत आहे, हे पाकिस्तानचे खूप प्रसिद्ध पत्रकार जे ह्यांचे एक पुस्तक देखील आहे टेररिझमवर, त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलंय की भाई, जर तुम्हाला वाटत होतं की आता हे थोडंसं
सिव्हिलाइज व्हावेत हे लोक, ज्यांना तुम्ही आतंकी बनवलं आहे, ज्यांना तुम्ही हत्यारांचा वापर शिकवला आहे, तर यांच्यासाठी कुठली तरी फोर्स निर्माण केली असती, यांना तिथे एम्प्लॉय केलं असतं. आता त्यांना तुम्ही ट्रेनिंग सुद्धा दिलेलं आहे. ते हत्यार जे तुम्ही दिलं होतं ते त्यांच्याच पोझिशनमध्ये आहे, तर कुठे चालवतील? असू शकतं की तुम्ही विक्टिम आहात. तुम्ही विक्टिम यामुळे आहात की तुम्ही खड्डा दुसऱ्यासाठी खोदला होता. आता तुम्ही त्याच्या स्वतःच पडत पडत चालला आणि आहात. हा जो आरिफ साहेब पहलगाम मध्ये जो हल्ला केला त्याने लोकांना इतकं दुखी केलेलं आहे. फारुख अब्दुल्ला साहेब जे वर्षानुवर्षे हे सांगत होते की पाकिस्तानशी युद्ध नाही केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, ते देखील आज म्हणतायत की नाही, ये लातो के भूत है, बातों से नहीं मानने मला वाले. खूप आनंद आहे फारुख साहेबांच्या या विधानावर. आणि तुम्ही खरं सांगतो, मी माझं मत आजचं नाही आहे, एका काळापासून आहे की आणि माझ्या मताचं कारण मी पाकिस्तानच्या लोकांना दोषी नाही ठरवत आहे. माझं एकच आर्ग्युमेंट राहिलं आहे. जेव्हा माननीय अटलजी पाकिस्तानला जात होते आणि मला देखील त्यात सामील केले गेले त्यांच्या आधी, मला नव्हतं जायचं आणि मी म्हणालो की हा माझ्या वेळेचा आणि माझ्या एनर्जीचा वेस्ट आहे. हे संबंध सुधरू शकत नाहीत. का नाही सुधरू शकत? यासाठी नाही की मी हे म्हणेन की तिथल्या लोकांना वाटत नाहीये, यासाठी की आर्मी ज्यांची प्रीमियम पोझिशन आहे, त्यांना ज्या दिवशी वाटतं की जगामध्ये देश आहे ज्यांच्याजवळ आर्मी आहे, पाकिस्तानमध्ये आर्मी आहे ज्याच्याकडे एक देश आहे. ते त्यांचा वाटेल तसा वापर करतील. ती कशी त्यांची इम्पॉर्टन्सी याच्यात आहे की आम्हाला भारत संपवून टाकेल, त्यामुळे आर्मीची मजबूती गरजेची आहे. आता हा पहिल्यांदाच त्यांना धोका आहे का? जेव्हा रस्त्यावर लोक त्यांच्या विरोधात निघायला लागले, तर त्यांनी हा पहलगाम, काही दुसरं काही करू शकले असते. पहलगाम, आसिर मुनीचं भाषण आणि त्याच्यानंतर पहलगामचं आणि झालं. त्यांच्या भाषणामध्ये या तीनही गोष्टी हो. होत्या. काश्मीर देखील होता, कलमा देखील होता आणि हिंदूंच्या विरोधात गोष्टी सुद्धा हिंदूंच्या होत्या. विरोधात. आणि या तीनही तिथे दिसल्या आहेत. परंतु याच्याशिवाय आपल्या देशात काही असे जे लोक आहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, सिद्धारामय्या, खूप सिनियर लीडर आहेत, अनुभवी व्यक्ती आहेत, ते म्हणतात की नाही, पाकिस्तानची चर्चा केली पाहिजे, युद्ध करून काहीच फायदा होणार नाही. माझ्या मते जर त्यांनी कर्नाटकला सांभाळलं तर ते जास्त चांगलं आहे. तिथलं शासन सांभाळण्यामध्ये जास्त लक्ष द्यावं त्यांनी. तुम्ही इतकी चांगली गोष्ट बोलात. आता एक प्रश्न मला भदौरिया साहेबांना विचारायचा आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी एक सल्ला दिलाय. ते म्हणाले की आम्ही 2दा घरामध्ये घुसून मारलं, यावेळी घरामध्ये घुसून मारायचं नाहीये, तिथे जाऊन बसायचंय. ते ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायची खूप गरज आहे. आता कुठल्या प्रकारे बसायचंय, कधी बसायचंय, ते थोडं डिसाईड करावं लागेल. पण त्यांचा माझ्या मते अर्थ असा आहे की आपल्याला मागच्या वेळीपेक्षा खूप पुढे जायचंय, खूप काही जास्त करायचं. आयडिया चांगली आहे, आयडिया चांगली आहे. कधी करतील माहित नाही. मी असुद्दीन ओवैसी साहेबांच्या बोलण्याशी जवळजवळ संपूर्णपणे सहमत आहे. परंतु मला वाटतं की आज तिथलं वातावरण असं आहे की ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये केवळ तुम्हाला हे सुनिश्चित करायचं होतं की नरसंहाराला थांबवावं तुम्ही. बंगाली तर ते स्वतः बसले तिथे. आम्ही तर ताबा नाही मिळवला बांगलादेशवर, बंगाली बसले आहेत तिथे. आज पाकिस्तानमध्ये जवळजवळ तशी स्थिती आहे. लोकांची नाराजी तिथल्या सैन्यावर इतकी जास्त आहे, परंतु तिथल्या आतंकाला घाबरतात. ते निवडून आलेल्या लोकांना जेलमध्ये टाकून देतात. तर एक सामान्य माणसाची काय कुवत आहे? त्यामुळे काही थोडीच बाहेरची मदत झाली, मला तर वाटतं की ते स्वतः मुक्त होऊन जातील. यावेळी काम होऊन जाईल असं वाटतंय. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये खटल्याचा पुढील भाग. आज आपला फोकस आहे पहलगावच्या आतंकवादी हल्ल्यावर, ज्यामध्ये 26 भारतीय मारले गेले. आज आपण त्यांना श्रद्धांजली देत आहोत. आपकी अदालतमध्ये पुढचा भाग एका ब्रेक नंतर. किश्ती भी नहीं बदली, दरिया भी नहीं बदला, हम डूबने वालों का जज्बा भी नहीं बदला, है शौक सफर ऐसा एक उम्र हुई हमने, मंजिल भी नहीं पाई, रास्ता भी नहीं बदला.
वेलकम बॅक आपकी अदालत मध्ये. आज आपण चर्चा करत आहोत पहलगावच्या आतंकवादी हल्ल्यावर, ज्यामुळे पूर्ण देशामध्ये राग आहे, संपूर्ण देश दुखावलेला आहे. आपल्या बरोबर आहेत इस्लामिक स्कॉलर आणि हिंदू ग्रंथांचे ज्ञानी आरिफ मोहम्मद खान, आणि जजच्या रूपाने आपल्या बरोबर आहेत एअर चीफ मार्शल RKS भदौरिया. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. पाकिस्तानचे लीडर घाबरलेले आहेत की भारत पाकिस्तानचे तुकडे करू इच्छित आहे. ज्याचा उल्लेख तुम्ही केला होता की तो तर ऑलरेडी तुकड्यांमध्ये विभागला गेला आहे, परंतु तिथे खूप मोठी दहशत आहे या गोष्टीमुळे की नरेंद्र मोदी म्हणाले की मातीमध्ये मिळवून टाकू. आता ते सगळीकडे माती शोधतायत की कशामध्ये मिळवतील. नाही, जेव्हा म्हटलं जातं आपण म्हणतो मातीमध्ये मिसळून टाकायची गोष्ट, तेव्हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की नेहमी माणसाला त्याचे स्वतःचे कर्म मातीमध्ये मिसळतात. आपण नाही मिसळू शकत कोणालाही. परंतु ते जे माननीय पंतप्रधानजी म्हणत आहेत ते आहे की म्हणत आहेत की की तुम्ही जे करत आहात ते तुम्ही मानवतेच्या विरुद्ध घोर अपराध करत आहात. हा अपराध कोणीही केला तर मातीमध्येच मिसळणारच आहे तो, मला काहीच शंका नाहीये. आणि हे बघा, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. हे पाकिस्तानचं सैन्य यांच्या इतिहासावर नजर टाका. 65 मध्ये ते म्हणाले की ते चालत फिरत फिरत दिल्लीला जिमखान्यामध्ये येतील आणि चहा पितील. काय गोष्ट बोलले त्यावेळी. आपले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी ते म्हणाले की सरदार अय्यूब मोठा माणूस आहे, जाडजूड शरीराचा आहे. आम्ही असा विचार केला की त्यांना कशाला त्रास द्यायचा, चालत फिरत येण्याचा, आम्हीच लाहोरला जाऊन पोहोचतो. आणि आम्ही तर जागा मोकळी केली 65च्या नंतर. आम्ही तर त्यांच्या मोठ्या जागेवर ताबा घेतला होता. हे त्यांचं सैन्य आहे. 71 मध्ये तर त्यांचा देशच संपून गेला होता. परंतु मला यांचं हे जगातील एकमेव सैन्य आहे जे युद्धाच्या मैदानात तर नाही, पण स्वतःच्या देशावर प्रत्येक वेळी त्यांच्यावर ताबा मिळवत असतात. स्वतःच्याच देशावर पुन्हा पुन्हा ते ताबा मिळवत असतात. आता पुन्हा पुन्हा करायची काय गरज असते. मध्ये ते थोडा वेळ देत असतात राजकारण करणाऱ्यांसाठी. आणि यांच्यावर मला एक शेर आठवत आहे. किश्ती भी नहीं बदली, दरिया भी नहीं बदला, हम डूबने वालों का जज्बा भी नहीं बदला, है शौक सफर ऐसा एक उम्र हुई हमने, मंजिल भी नहीं पाई, रास्ता भी नहीं बदला. मी तर पाकिस्तानातील जे टीव्ही चॅनल्स आहेत, युट्यूब चॅनल्स आहेत, त्यावर बघत असतो आपल्या सैन्याबद्दल ते काय काय बोलत असतात. एकाने म्हटलं की आमच्या देशातील 82% लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात की जर हिंदुस्थानशी युद्ध झालं तर आमचं सैन्य सामना करू शकेल. 18% लोक असे आहेत जे म्हणतायत की नाही, पाकिस्तानचं सैन्य सामना नाही करू शकणार. आणि हे ते 18% लोक आहेत जे सैन्यामध्ये आहेत. हे बघा मी तुम्हाला सांगतो, यापेक्षा मोठा पुरावा काय असेल. आतंकवाद हा स्वतःच एक मोठा पुरावा आहे. त्यांनी मान्य केलं आहे की सैन्य लढाई करू शकत नाही. तेव्हा जर कुठलाही देश आतंकवादाला आपल्या देशाच्या राजनीतीचा भाग बनवत असेल, जर त्यांचं सैन्य लढू शकत असतं तर मग आतंकवाद्यांची काय गरज होती. आतंकवाद्यांचा त्यांचा आधार तुम्ही तेव्हाच घ्याल. मला नाही वाटत की तिथलं सैन्यच आतंकवादी आहे. काही फरकच नाही. तेच तुम्ही काही खोटं नाही सांगत आहात. पहिला आतंकवाद जो झाला आहे तो झाला आहे 1919 पाकिस्तानी रेडर्स जे काश्मीरमध्ये आले होते, 48 मध्ये आले होते. आता तिथले जे खूप सिनियर ऑफिसर होते, मेजर अकबर, अनेक वर्ष तर पाकिस्तान तर डिनाय करत राहिला की हे तर आदिवासी लोक आहेत, ट्रायबल्स होते जे आले होते
ते डिनाय करत राहिले. परंतु मेजर अकबरने आपल्याच पुस्तकामध्ये मान्य केलंय की त्यांच्याच रेग्युलर्सला ट्रायबल्सचा ड्रेस घालून काश्मीरमध्ये दाखल केलं गेलं होतं. तर तो आतंकवाद तर सुरुवातीपासूनच आतंकवादी आणि घटनांमध्ये तिथे तर तऱ्हेतऱ्हेची बोलणी. एक पाकिस्तानची जर्नलिस्ट आहे, ती दाखवत होती की जे पाकिस्तानचे सैनिक आहेत ते एक गाणं म्हणत आहेत. तेरी मिट्टी में मिल जावा. तर ते म्हणाले कमीत कमी गाणं तरी स्वतःच्या देशाचं म्हणा. गाणं देखील तुम्ही भारत देशाचं गातात. ते सैनिकच नाहीत केवळ. तुम्ही कुठलाही प्रोग्राम त्यांचा बघू शकता. कुठलाही प्रोग्राम बघू शकता. जो हद्द तर ही आहे की त्यांचा ड्रामा जे आहे, जे आपल्या इथे सुद्धा पॉप्युलर आहेत, त्यामध्ये सुद्धा जर गाण्याचा कुठलाही वापर करतात, तर हिंदुस्थानी गाण्याचा वापर करतात. त्यामुळे नाही तर मी चकित होऊन बसलो आहे, की एक कुणीतरी क्लिप पाठवली होती मला, की ते लग्नाचं रिसेप्शन असतं ना, ते त्याला वलिमा म्हणतात. म्हणजे लग्न 1 दिवस आधी झालं आणि 1 दिवस किंवा 2 दिवसानंतर रिसेप्शन असतं. ते रिसेप्शनच्या दिवशी पाहुणे सगळे आलेले आहेत, नवरदेव नवरी गायब आहेत. मग आता त्या पाहुण्यांनी जेव्हा जेवण वगैरे करून घेतलं, तर ते म्हणाले, की "भाई नवरदेव नवरी असली पाहिजे." मग थोड्या वेळामध्ये वडील आले. नवरदेवाचे वडील आले आणि त्यांनी माफी मागायला सुरुवात केली. ते म्हणाले, की "साहेब हिंदुस्थानी सिनेमाने सगळ्यांचं वाटोळं केलं आहे. ते घराच्या मागे मंडप घातलेला आहे आणि त्यामध्ये ते दोघे फेरे घेत आहेत." तर ते कदाचित हे जे वारंवार बोलत असतात ना, की हिंदू मुसलमान, हिंदू मुस्लिम आपण वेगळे आहोत. तर कदाचित त्यांना एक जाणीव होत असते, की तुम्ही भले छतावर उडी मारून म्हणा, की आम्ही वेगळे आहोत, आम्ही वेगळे नाही आहोत. आणि तीच गाणी तिथे, तेच कल्चर, त्याच रूढी परंपरा, प्रत्येक गोष्ट तशीच आहे. मग ती त्यांची प्रत्येक गोष्ट नाकारली जाते. तर त्यामुळे ते माझ्या मते काहीतरी बॅलन्स सारखं लूज करायचा असतो. ते आहे त्यांच्या लीडर. बॅलन्स तर लूज केलाच आहे. कारण अगदी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ख्वाजा आसिफ जे तिथले डिफेन्स मिनिस्टर आहेत, ते म्हणालेत पहलगामचा हल्ला मोदीने करवला, शाबास. 4 मतांसाठी करवला, 4? 4 मतांसाठी करवला. अच्छा. आणि म्हणाले की आता मोदीची क्रेडिबिलिटी 0 राहिली आहे. अच्छा. आणि मग म्हणाले की आम्ही त्यांच्यावर इंटरनॅशनल प्रेशर टाकलंय. तर याचा अर्थ असा झाला, की ते स्वतःला आपल्या विधानावर काही जास्त विश्वास टाकत आहेत, की आम्ही खूप प्रेशरमध्ये होतो, आता प्रेशर कमी झालं आहे. तर जसं त्यांना प्रेशर कमी जाणवायला सुरुवात झाली, तर त्यांची सवयच आहे वायफळ गोष्टी बोलण्याची. ते वायफळ गोष्टी बोलणारच. आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो ऑडियन्समधून? लंडनमधल्या पाकिस्तान एम्बसीमध्ये काही इंडियन्स प्रोटेस्ट करायला गेले होते. तेव्हा तिथल्या पाकिस्तान ऑफिसरने डोकं धडापासून वेगळा करण्याचा इशारा केला. इतक्या सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये पाकिस्तानची ही कुठली डिप्लोमसी? ते हाय कमिशनर आहेत सगळ्यात मी सिनियर. कसं उत्तर देऊ शकतो? मी तर तुम्हाला सांगितलं, की ते तर हे दुसऱ्या कोणाचं असेल किंवा तुम्ही एक गोष्ट मला सांगा. जर कोणाला इजा जरी झाली तुमच्या कुठल्यातरी कामाने, तुम्हाला त्या दिवशी रात्र झोप नाही लागत. येस सर. हा देश कशामुळे बनला आहे? 1 मिलियनपेक्षा जास्त लोकांची हत्या झाली आहे. इट वॉज कन्सीव्ड इन हेट्रेड. ती द्वेषाची आयडिया होती. तर तिथे जर तुम्ही सामान्य व्यवहाराची अपेक्षा कराल, तर तो स्वतःमध्येच अन्याय आहे. मी तुम्हाला माझा किस्सा सांगतो 1980 मधला. भारत सरकारचे 4-5 लोकं हज डेलिगेशनमध्ये जात होते. मिनाच्या मैदानामध्ये छोटे दगड जमा केले जातात. एक जागी एक काही खांब आहेत खूप मोठे-मोठे त्याच्यावर टाकण्यासाठी. तर आम्ही 4 जण होतो. आम्ही सगळे दगड गोळा करत होतो. तर हीच भाषा बोलत होते. मीच जवळ होतो. मला विचारलं, की तुम्ही पाकिस्तानमधून आला आहात? मी म्हणालो, की नाही आम्ही तर हिंदुस्थानमधून आलोय. तर म्हणाले, की तुम्ही मुसलमान आहात? हजचं मैदान आहे.
आम्ही हिंदुस्थानमधून आलो आहोत. तुम्ही मुसलमान आहात? मी म्हणालो, आमच्या इथून तर मुसलमान हज करायला येतात. तुमच्या इथून इतर कोणी येतं का? ते माझ्यावर असे काही चिडले आणि म्हणायला लागले की तुम्हाला माहित नाही का की पाकिस्तान मुसलमानांचा देश आहे आणि हिंदुस्थानचे मुसलमान हिंदुस्थानाकडून लढायला येतात. तर मी म्हणालो की भैया हुब्बुल वतन मिन जुजुल ईमान. आपल्या देशावर प्रेम करणं आपल्या आस्थेचा भाग असतो. आणि मी म्हणालो की ऐका, हे जे काही गैरसमज आहेत, हे गैरसमज पाळणं बंद करा आधी, वगैरे वगैरे जे काही मला बोलायचं होतं ते मी बोललो. परंतु त्यांचे रागावर नियंत्रण राहिलं नाही. आणि कारण की आम्ही हिंदुस्थानामधून आलो होतो. अरे हो, तुमच्या मस्जिदींमध्ये अजान होते. मी म्हणालो की या येऊन बघा तिकडे. म्हणजे आम्ही जर हिंदुस्थानमध्ये आलो आहोत तर आम्ही मुसलमान असू शकत नाही. मग जर त्यांची डोकी इतकीच खराब आहे तर मग ते हे आतंकवादाच्या हेतूच हा आहे. त्यांचा तर जे साधारण चालणं बोलणं आहे त्याच्यामध्ये आतंकवाद आहे. मग ही गोष्ट आपण एअर चीफ मार्शल साहेबांना विचारून घेऊयात, ज्यांच्या बोलण्या चालण्यात आयुष्यात आतंकवाद आहे. पंतप्रधान म्हणाले की यावेळी असा धडा शिकू ज्याची त्यांनी कधी कल्पना देखील केली नसेल. तुम्ही देशवासियांना काय आश्वासन देऊ शकता? की जे काही येणाऱ्या काळामध्ये ॲक्शन्स होतील त्या अशा असतील की ज्याची कल्पना करू शकत नाही. तर जे काही आतापर्यंत ॲक्शन्स घेतल्या आहेत त्या एक सर्टन लेवलच्या होत्या. यावेळी डिफरंट होईल आणि खूप जास्त होईल, खूप जास्त एरियाजमध्ये होईल. पॉलिटिकली आयसोलेट केले जातील, फायनान्शियली, इकॉनॉमिकली ॲक्शन्स घेतल्या जातील. आता मिलिटरी ॲक्शन्सबद्दल मी बोलू इच्छित नाही, पण त्या नक्कीच होतील. आपण इथे एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये एअर चीफ मार्शल RKS भदौरिया यांची कमेंट आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण चर्चा केली पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याची, पाकिस्तानच्या धमक्यांची, पाकिस्तानच्या पुन्हा पुन्हा न्यूक्लिअर बॉम्ब टाकण्याच्या धमकीची आणि भारतावर लावल्या गेलेल्या पाकिस्तानच्या आरोपांची. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आपले आजचे जज एअर चीफ मार्शल रिटायर्ड RKS भदौरिया यांच्या कमेंटची. आरिफ मोहम्मद खान जी, आज खूप गंभीर आरोपांची तुम्ही खूप अगदी क्लिअरली उत्तरं दिलीत आणि खूपच सहज शब्दांमध्ये आणि खूपच स्पष्टपणे याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टींवर जे तथ्य आहे, जे सत्य आहे, जी हिस्ट्री आहे त्याला प्रकाशित केलं. आणि आता या गोष्टीवर काही शंका नाही की हे सगळं, या सगळ्यामुळे आज पाकिस्तानी सत्ता आणि पाकिस्तानी सैन्य पिंजऱ्यामध्ये उभी आहे आणि याचं उत्तर त्यांना द्यायचं आहे आणि याची शिक्षा मिळायची आहे. स्पेशली इस्लाम आणि कुराणाच्या विषयी तुमचं नॉलेज, तुमचे विचार खूप अद्भुत आहेत. आणि आता आम्हालाही लक्षात आलंय की इतक्या सोप्या शब्दांमध्ये की कुराणाच्या हिशोबाने देखील आता पाकिस्तानी हुकूमत आणि पाकिस्तानी सैन्य यांना शिक्षा मिळाली पाहिजे. तर ह्या गोष्टीही अंमलात याव्या. तुम्हाला या सगळ्या आरोपांमधून सन्मानपूर्वक मुक्त करण्यात येत आहे. या आशेबरोबर, या विश्वासाबरोबर की भारताच्या पंतप्रधानांनी जे वचन दिलंय देशाला ते लवकरच पूर्ण होईल. ही पहिली वेळ आहे जेव्हा भारताचे हिंदू आणि मुसलमान एक आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पूर्ण देश जखमी आहे, नाराज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर उभा आहे. मला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल. आजचा शो इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी माझी भेट होईल आपकी अदालतमध्ये एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.